अमेरिका, चीन आणि रशिया AI विकसित करण्यात आघाडीवर असताना भारत अनेक महत्वाच्या संरक्षण उपकरणांसाठी आयातीवर अवलंबून आहे। दुनिया की युवा पीढ़ी AI को स्वीकार कर रही है, उसकी ओनरशिप ले रही है, AI का इस्तेमाल कर रही है, वो अभूतपूर्व है। ही परिस्थिती दीर्घकालीन राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक अशीच आहे। स्वदेशी संरक्षण उद्योग, सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा आणि ड्रोन तंत्रज्ञान यामध्ये मोठी गुंतवणूक करणे आता अपरिहार्य बनले आहे। मात्र केवळ लष्करी सामर्थ्य वाढवून जागतिक नेतृत्व मिळत नाही। मजबूत अर्थव्यवस्था, स्थिर लोकशाही, तंत्रज्ञानातील स्वावलंबन आणि विश्वासार्ह परराष्ट्र धोरण या घटकांवरही भारताचे सामरिक सामर्थ्य अवलंबून आहे। दक्षिण आशियातील नेतृत्व कायम टिकवायचे असेल तर भारताने नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीव सारख्या शेजारी राष्ट्रांशी संवाद, व्यापार आणि सामरिक सहकार्य अधिक मजबूत करणे आवश्यक आहे। या देशांमध्ये वाढणारा चीनचा प्रभाव भारतासाठी सावधतेचा इशारा आहे। राजा सुब्रमणी आणि कृष्णा स्वामीनाथन यांच्या नियुक्त्या या भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतात। मात्र केवळ नेतृत्व बदल पुरेसा नाही। भारतीय संरक्षण व्यवस्थेने आता विवेक, तंत्रज्ञान, समन्वय आणि स्वदेशी सामर्थ्य यावर आधारित नवी रणनीती उभारली पाहिजे। कारण भविष्यातील युद्ध हे सीमांवर नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आणि माहितीच्या विश्वात लढले जाणार आहे। त्या युद्धासाठी आजपासून सज्ज होणे हीच भारतासमोरील सर्वात मोठी राष्ट्रीय गरज आहे। धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी बघत रहा राज्य लोकतंत्र।